दशावतारच्या पहिल्या पोस्टर पासून टीजर, ट्रेलर सगळं आवडलं होतं. या सगळ्या गोष्टींनी मूव्ही बद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या. खरं तर दशावतार कांतारासारखा असेल असं मला ट्रेलरवरून कधीही वाटलं नाही. अशी तुलना करणं चुकीचं आहे. खूप दिवसापासून एक चांगला मराठी मूव्ही येतोय आणि तो मूव्ही थिएटरला बघायचा आहे एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं आणि मी दशावतार बघितला. कथा म्हणाल तर कोकणातील एका गावात दशावतार करणाऱ्या बाबुली मिस्त्री नावाच्या कलावंताची ही गोष्ट आहे. वय झालेलं असल्याने बाबुलीने दशावतार करणे थांबवावे असं बाबुलीचा मुलगा माधवला वाटत असतं आणि बाबुलीसाठी दशावतार करणं म्हणजे जीव की प्राण. माधवने कितीही सांगितलं तरी बाबुली दशावतार करणे थांबवत नसतो. चांगलं शिक्षण घेतलेल्या माधवने शहरात जाऊन एखादा चांगला जॉब करावा असं बाबुलीला वाटत असतं. पण माधव बाबुलीला एकटं सोडून जायला तयार नसतो. कारण तो जर शहरात गेला तर इकडे गावात बाबुली तब्येतीकडे लक्ष न देता दशावतार करत राहणार म्हणून तो शहरात जायला नकार देतो. गावातील वंदना नावाच्या मुलीवर माधवचं प्रेम आहे. वंदना देखील त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते. दोघांना लग्न करायचंय. पुढे सरपंचाच्या मध्यस्थीने खाणकाम प्रकल्पात माधवला नोकरी मिळते. माधवला नोकरी मिळाली म्हणून बाबुली आणि वंदना दोघे खुश असतात. पुढे माधव वंदनाच्या वडिलांना लग्नासाठी वंदनाचा हात मागायला जाणार असतो. सगळं चांगलं सुरू असताना कथेमध्ये ट्विस्ट येतो आणि इथून पुढे कथा धक्कादायक वळण घेत पुढे सरकते. खरं तर दशावतारची सुरुवात खूपच प्रॉमिसिंग आहे. वातावरण निर्मिती, पात्र, संवाद या गोष्टी सुरुवातीला सगळं छान जमून आलंय. बाबुली मिस्त्री हे पात्र कसं आहे हे आपल्याला पहिल्या काही सीन्स मध्येच कळतं. बाबुलीला दशावतार किती आवडतं, तो बाप म्हणून कसा आहे, त्याला त्याच्या मुलाविषयी काय वाटतं. थोडक्यात काय तर पहिला हाफ खूपच एंगेजिंग झालाय. दशावतारची ही एक जमेची बाजू म्हणता येईल. पहिल्या भागाच्या स्क्रीन प्ले साठी रायटरला फुल मार्क्स, पण सेकंड हाफ अगदी काठावर 5 मार्क्स द्यावे अशी अवस्था आहे. सेकंड हाफ मध्ये रायटरचा खूप गोंधळ उडाला आहे असं दिसतंय. कॅरेक्टर बिल्डिंग वर अजून वेळ घेऊन काम करायला हवं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर बाबुलीचं पात्र त्याचा मुलगा माधवला सिनेमात म्हणतं की तुला एवढं कष्ट करून शिकवलं ते कशासाठी, पण माधवने कसल्याने काय शिक्षण घेतलंय किंवा त्याला पुढे जेव्हा नोकरी मिळते तेव्हा त्याला खाणकाम प्रकल्पात कोणत्या पदाची नोकरी मिळते हेही काही समोर येत नाही. पात्र रचनेचा किंवा कॅरेक्टरचा नीट बारकाईने विचार नाही केला तर स्क्रीन प्लेचा डोलारा नक्की कोसळतो आणि तो दशावतारचा डोलारा सेकंड हाफ मध्ये कोसळतो आणि या कोसळण्याला डायलॉग रायटरने देखील चांगलाच हातभार लावलाय. इतके ऑब्वियस आणि स्पून फिडिंग करणारे डायलॉग ऐकून डोक्याला हात मारून घ्यावासा वाटला. डायलॉग रायटर म्हणून गुरु ठाकूर यांचं नाव असल्यानंतर तर धक्काच बसला. इतकी सुंदर गाणी लिहिणाऱ्या व्यक्तीने इतके वाईट डायलॉग लिहावेत म्हणजे मला कळलं नाही कुठे काय बिघडलं. औशीचा घो, रंगपूजा किती कमाल गाणी लिहिलीत गुरु ठाकूर यांनी. असो, फक्त सुंदर आणि भव्य व्हिज्युअल्सच्या बळावर दशावतार मूवी तुमचं मन जिंकून घेतो आणि म्हणून दशावतार बघण्यासाठी लोक थिएटरला गर्दी करत आहेत. ऍक्टिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिलीप प्रभावळकर सर हॅट्स ऑफ दिलीप सरांना. 81 वर्ष वय असताना दिलीप सरांनी काय कमाल काम केलंय. या वयात हे असं एवढं भारी काम करणं अजिबात सोपी गोष्ट नाही. दिलीप सरांनी या वयात पाण्याखाली 2 सीन्स केले आहेत. काय डेडिकेशन आहे राव. दिलीप सर आणि सिद्धार्थ मेनन यांचं बाप मुलाचं नातं बघायला मजा आहे. भरत जाधव वनरक्षक अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत, त्यांना या वेगळ्या भूमिकेत बघून मजा आली. महेश मांजरेकर पोलिसाच्या भूमिकेत आहेत, त्यांना कुठलाही रोल द्या ते तुम्हाला निराश करत नाहीत. बाकी इतर कलाकार अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदुलकर, सुनील तावडे, रवी काळे, विजय केंकरे, आरती वडकबाळकर या सगळ्यांनी चांगलं काम केलंय. विशेष उल्लेख करावा म्हणजे म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोर दोन्ही जबरदस्त झालंय. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी दोन्हीची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. औशीचा घो आणि रंगपूजा ही दोन्ही गाणी कमाल झाली आहेत. नटरंग उभा या गाण्यानंतर दुसऱ्या कोण्या गाण्याने अंगावर काटा आणला किंवा भारावून टाकलं असं जर कोण्या गाण्याने केलं असेल ते गाणं म्हणजे रंगपूजा. कमाल लिरिक्स आहेत, कमाल म्युझिक आहे त्या गाण्याचं. दशावतार बघण्याची स्ट्रॉंग कारणे सांगायची झालीच तर पहिलं कारण म्हणजे कथा, कथेत नाविन्य, दुसरं कारण दिलीप प्रभावळकर सर आणि तिसरं कारण म्हणजे सिनेमा व्हिज्युअली खरंच सुंदर झालाय. अवतारवाले सीन्स मोठ्या पडद्यावर बघायला मजा येते. सुंदर कोकण सिनेमाभर दिसत राहतं. सुरुवातीपासून म्हणजे अगदी पोस्टर टीजर आल्यापासून लोक दशावतारची तुलना कांतारासोबत करत आहेत. मला तशी तुलना कधीही करावीशी वाटली नाही. खरं तर दोन्ही सिनेमात बऱ्यापैकी एकसारखेपणा वाटावे अशा गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत. पौराणिक कथा, लोककथा, जंगलतोड, भांडवलशाही, अन्याय, जुलूम करणारी व्यवस्था या साधर्म्य सारखेपणा असणाऱ्या गोष्टी आहेत. कांताराची खास गोष्ट हीच की जो काही मेसेज मेकर्सना द्यायचा होता तो कथेत बेमालूमपणे मिसळलेला होता. पण दशावतार मध्ये पात्र तोच विचार ते बोलून दाखवतात. खऱ्या अर्थाने दशावतार इथे फसलाय. स्क्रीन प्ले आणि डायलॉग मध्ये हरला, पण मायबाप रसिक प्रेक्षकांचं मन जिंकण्यात दशावतार यशस्वी ठरलाय. लोक थिएटरला गर्दी करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी जाता जाता मनातली एक गोष्ट बोलून दाखवावीशी वाटते, सांगावीशी वाटते की दशावतार मध्ये बेस्ट फिल्म म्हणजे ती बेस्ट ऑफ बेस्ट फिल्म्स ठरली असती. ही शक्यता, एक चांगली स्टोरी, स्क्रीन प्ले सगळ्या शक्यता त्या फिल्म्स मध्ये होत्या. इव्हन कांतारापेक्षा बेस्ट अजून म्हणजे कांतारा त्यासमोर काहीच नाही एवढी शक्यता त्या फिल्म मध्ये होती. सो थोडक्यात ती संधी आपल्याकडनं हुकली असं मला ही एक खंत मनात आहे. चांगल्या डिरेक्टरच्या शक्यता सुबोध खानोलकर यांच्यामध्ये आहेत आणि अजून चांगल्या फिल्म्स त्यांच्याकडनं येऊ देत आणि मराठी आपली इंडस्ट्री खूप मोठी होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा रिव्ह्यू संपून थांबतो. तुम्ही थांबू नका. रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.